तळोजा एमआयडीसीतील कासाडी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून पुनरुज्जीवनाच्या कामाला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे। अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामाला माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आज सुरुवात झाली। IIT मुंबई यांनी तयार केलेल्या विशेष आराखड्यानुसार नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम राबवले जाणार असून नदी संवर्धनासाठी केलेल्या संघर्षाबद्दल माजी आमदार बाळाराम पाटील यांनी अरविंद म्हात्रे यांचे अभिनंदन केले। कासाडी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला। दरम्यान न्यायालयीन प्रक्रियेमुळे या कामाला विलंब झाला होता, त्यामुळे टीकाकारांकडून अरविंद म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती। मात्र या कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने अरविंद म्हात्रे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे। सुरुवातीला महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या या ठिकाणी सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आज या देशातले कामगार कायदे लयाला गेलेले आहेत आणि ते कायदे कंपनी कायदे म्हणून झालेले आहेत। ब्रिटिशांची राजवट पुन्हा या देशातल्या नागरिकांच्या मताच्या द्वारे या ठिकाणी कार्यरत झालेली आहे, अशी परिस्थिती आहे। पण कामगार हा जात्यात संघर्षशील असतो आणि त्या अनुषंगाने या देशातला कामगार वर्ग निश्चितपणानं आपल्या हक्काच्या दृष्टीनं जागरूकपणानं काम करेल, हा आशावाद आजच्या ह्या कामगार दिनी व्यक्त करतो। आजचा हा जो सोहळा आहे, गेले अनेक वर्ष अरविंद म्हात्रे हे कासाडी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात विविध पातळ्यांवर संघर्ष करतायत, प्रयत्न करतायत। जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी जे प्रयत्न चालू केले ते आज तगायत सातत्य त्यांनी ठेवलं आणि आज या महाराष्ट्र दिनाच्या पवित्र दिवशी, जागतिक कामगार दिनाच्या पवित्र दिवशी आपण बघतोय की कासाडी नदीच्या पुनर्जीवनाचं कामाचं भूमिपूजन सोहळा आपण करतोय। ह्या कामामध्ये अपेक्षित आहे की साधारण कानपोलीच्या पुलापासून ह्या नदीचं जे प्रदूषण झालेलं आहे त्याच्याही वर झालेलं आहे थोड्याफार प्रमाणात, पण कानपोलीच्या पुलापासून ही नदी अगदी 100% पोल्युटेड आहे। त्या नदीच्या पोल्युशनाला कुठेतरी आत्तापर्यंत जो संघर्ष केला ह्या विषयावर सातत्यानं मोर्चे, आंदोलनं, लढे, विधिमंडळामध्ये आम्ही केलेले प्रयत्न या सोबतीला अरविंद हा विषय राष्ट्रीय हरित न्यायालयामध्ये नेला। त्या ठिकाणी MIDC आणि तळोजा MIDCतील उद्योग यांना NGTनं काही दंड आकारून तब्बल 17 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले आणि या 17 कोटी रुपयाचा विनियोग कासाडी नदीच्या पुनर्जीवनासाठी करावा, पुनर्स्थापनेसाठी करावा, अशा पद्धतीचे आदेश दिले। गेले 3 वर्ष हे पैसे मला वाटतं जिल्हाधिकारी रायगड, पनवेल महानगरपालिका या ठिकाणी पडून आहेत, त्याच्यावर व्याज मिळतंय। पण आज त्या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होते। एक अतिशय चांगला योग आजच्या महाराष्ट्र दिनी आलेला आहे। मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी केमिकल इंडस्ट्री आहे, विशेषतः कोकणामध्ये हा रोग जास्तीचा आहे, या सगळ्या नद्या अशाच पद्धतीनं पुनर्जीवित कशा होतील त्या दृष्टीनं हे एक दीपस्तंभासारखं उदाहरण, आदर्श राहील, त्या दृष्टीनं हे काम आज चालू होतंय। इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे आणि साधारण हे गाळ काढण्याची जी प्रक्रिया आहे ती 10 जूनपर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे। मी आल्याच या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा आपलं कंप्लीशन, डेट ऑफ कंप्लीशन काय आहे, कारण शेवटी पावसाळा आल्यानंतर हे सारं वॉशआउट होणार आहे, त्याच्यामुळे 10 जून ही त्यांनी
डेडलाईन ठेवलेली आहे. निश्चितपणानं मला अपेक्षा आहे की ह्या निमित्तानं कासाडी नदीला जे प्रदूषणाचं ग्रहण लागलेलं आहे ते सुटण्याची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी या नदीचं सुशोभीकरण, वृक्षारोपण ही कामं केली जाणार आहेत. पण ही कामं करतानाही IIT मुंबईनं याचा आराखडा तयार केलेला आहे. निश्चितपणानं त्याच्यामध्ये दूरगामी विचार केले असतील, पण तरीही काही गोष्टी अरविंद आपल्याला या ठिकाणी त्यांच्यासोबत बैठक करून त्याच्यामध्ये अंतर्भूत कराव्या लागतील. कारण आज आपण बघतोय पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं जे तलावांचं सुशोभीकरण केलंय त्या प्रत्येक ठिकाणी तलावाचं 30% क्षेत्र हे कॉन्क्रीटमध्ये बर्बाद करण्यात आलेलं आहे. 30 ते 40% क्षेत्र. अशी परिस्थिती न होता जास्तीत जास्त खर्च हा जी आपली मूळ वृक्ष या परिसरातल्या आहेत, आपल्या कोकणातल्या आहेत, त्यांची लागवड करणं. ज्या ठिकाणी स्कोप आहे त्या ठिकाणी आपल्या जुन्या परंपरागत देवराया ज्या होत्या, प्रत्येक गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये कॅचमेंटमध्ये एक 2-4 एकरचा असा पट्टा असायचा की ज्या ठिकाणची झाडं त्या ठिकाणच्या एखाद्या विशिष्ट देवाच्या नावानं देवराई म्हणून राखली जायची. महाकाय आकाराचे हे वृक्ष आणि त्या ठिकाणी सहसा कुणी त्या झाडांना किंवा कशालाच हात लावायला जात नव्हतं. ते एक आदर त्या देवतांच्या बाबतीतला होता आणि त्यांचं ते आयसोलेटेड क्षेत्र म्हणून देवराया राखलेल्या होत्या. तशा पद्धतीच्या 1-2 देवराया आपल्याला करता आल्या तर ते सजेशन आपण IIT मुंबईच्या तज्ज्ञांना देऊया. कारण इथं शोभेची झाडं लावण्यापेक्षा किंवा फुलं लावून ती 7-8 महिन्यामध्ये पिवळी झालेली बघण्यापेक्षा जी झाडं या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जगतील, ऑक्सिजनचा स्रोत अखंडपणानं देत राहतील ती लावणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं तो प्रयत्न करू. पण ह्या अविरत प्रयत्नाची आज जी सुरुवात होते त्याबद्दल या ठिकाणी मनापासून आनंद व्यक्त करतो. अरविंद म्हात्रेंचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी चिकाटीनं हा विषय लावून धरला आणि त्याला न्याय मिळवून घेतला. हाच आदर्श पलीकडे जाऊन घोट नाला असेल, पेंदर नाला असेल यांना लागू होईल. आणखी पलीकडे गेल्यानंतर पाताळगंगेसारखी महाकाय नदी प्रदूषित झालेली आहे त्या नदीला लागेल आणि पलीकडं कोकणामध्ये सगळ्या नद्यांना हा निकष लागून पुनरुपी जुनं कोकण या ठिकाणी साकारेल, अवतारेल. त्या दृष्टीनं ही शुभारंभाची कथा आहे असं मी म्हणेन. मी मनापासून अरविंद म्हात्रे यांचं अभिनंदन करतो. हे काम इरिगेशन आणि त्यांनी नेमलेला कंत्राटदार 10 जूनपर्यंत पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्या दृष्टीनं जागल्याचं काम अरविंद आपल्याला करावं लागणार आहे आणि हे काम व्यवस्थित होईल. कारण रोज काही कुणी आपल्याला 17 कोटी देणार नाही. आलेले 17 कोटी आणि त्याच्यावर साचलेलं पूर्ण व्याज या कामामध्येच लागलं जाईल. पनवेल महानगरपालिकेच्या करंट फॉर्म्युल्यानुसार एक बस तांबा 27 लाखाचा तसं न होता प्रत्यक्ष कामाची जी रक्कम असेल तेवढीच या ठिकाणी खर्च होईल. ही दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. कारण या नदीचं पात्र 5-7 किलोमीटरच्या वर आहे. आज आपण कानपोलीच्या पुलापर्यंत जातोय पण त्याच्या वरच्याही नदीच्या पात्राला आपल्याला पुढे टच करावं लागतं. इथपर्यंत आलो तरी खाली पलीकडं अगदी कोपऱ्याच्या पुलापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. त्यासाठीही पैसे लागणार आहेत. या कामाचा शुभारंभ होतोय. हा शुभारंभ झाला असं विधिवत जाहीर करतो आणि निश्चितपणानं एक चांगला अनुभव केवळ या तळोजा नावडा परिसरातल्या मंडळींना नव्हे तर साऱ्याच जनतेला पनवेलमधल्या येईल. कारण ह्या नदीच्या ह्या तळोजा MIDCच्या प्रदूषणाचा वास हा थेट नवीन पनवेलच्या कोपऱ्यातही जातो, खांदा कॉलनीतही जातो, कामोठ्यातही जातो, कळंबोलीतही जातो, पलीकडं खारघरातही जातो. अशी परिस्थिती आहे. याच्यातून फक्त राजधानी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच वाचलेली आहे. तर त्या दृष्टीनं एक चांगलं काम होईल आणि प्रदूषणापासून या तालुक्याची सुटका होण्याचा आजपासून सुरुवात होईल.
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2017 पासून मी स्वतः राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली इथेशी NGT मध्ये एक केस लढत होतो आणि त्यांच्या गायडन्सप्रमाणे प्रत्येक वेळी एक रिटायर जज म्हणून नियुक्त केले होते. त्या रिटायर जजच्या गायडन्सप्रमाणे आणि पूर्ण कमिटीप्रमाणे त्या कमिटीमध्ये सर्व होते, कलेक्टर होते, आयुक्त होते, आम्ही होती, इंडस्ट्री होती. त्यांच्या ज्या मिटिंग्स झाल्या त्याच्यामध्ये IITला नियुक्त करण्यात आले न्यायालयांच्या निर्णयानुसार. मग IITनी तर डिझाईन बनवून घेतली आणि त्या डिझाईनमध्ये त्यांना पाहण्यात आलं की इथेशी जे STP प्लॅन आहे म्हणजे तो बंद आहे. CTP प्लॅन तळोजा MIDCचा तो CTP प्लॅन पहिले बनवून घेतलं. त्याच्यानंतर इथली जी पाईपलाईन कासाडीमधून जातो ती वारंवार लिकेज व्हायची. मग ती लिकेज व्हायची आणि तक्रारी नागरिकांच्या यायच्या. त्या नागरिकांच्या तक्रारीनुसारही सुद्धा आम्ही न्यायालयाला वेगवेगळी कळवलं होतं. मग ती पूर्ण पाईपलाईन इथनं नष्ट करून ती वेगळ्या बाजूने न्यायला लावली. त्याच्यानंतर आता या कासाडी नदीचं जे सर्वे करून IITकडनं घेतलं ना, IITनी सर्वे करून ऊन पावसाला आणि हिवाळा असं प्रत्येक वेळी पाण्याची क्षमता, इथं कोणता केमिकल येतोय, VOD COD काय, pH काय यांची हे सर्व तपासणी केल्यानंतर मग ते निर्णय घेतलं आणि त्याच्यानंतर ते पैसे 17 कोटी रुपये जे इंडस्ट्रीला दंड म्हणून सोपवले होते त्या 17 कोटी रुपयामधून कलेक्टरकडनं ती निधी महानगरपालिकेला जमा करण्यात आली. पण महानगरपालिकेकडे अडचण अशी निर्माण झाली की इथे खारल्यांच्या परवानग्या होत्या, पुन्हा इथेशी मँग्रोवच्या परवानग्या होत्या, पुन्हा बंधारा नदीमध्ये घालायच्या ज्या परवानग्या होत्या या विशिष्ट कारण इरिगेशन डिपार्टमेंटच करू शकतो. मग इरिगेशन डिपार्टमेंटला इथे याच्यामध्ये घ्यायला लागलं. मग इरिगेशन डिपार्टमेंटने कडे 7.5 करोड रुपये वर्ग करण्यात आले 17 कोटीमधून. त्याच्यामधून आता हे बंधारा आणि संपूर्ण नदीचा गाल साफ करण्याचं टेंडर काढलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त उरलेल्या पैशाचे वेगवेगळ्या टाईपच्या IITकडे 18 लाख रुपये गेल्या आठवड्यात महानगरपालिकेने भरले. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या मशिनरी याच्यामध्ये टाकायच्या आहेत, कारण हा केमिकल जर पाहिला प्रचंड घातक केमिकल आहे. तुम्ही जर इथल्या केमिकलच्या आता गेल्या आठवड्यात आम्ही टेस्ट घेतली तर इथं रत्नागिरीवरनं जे टँकर येतात ते टँकर इथं टाकले जातात. म्हणजे तो केमिकल इतका डेंजर आहे की इथे मोठ्या प्रमाणात कॅन्सर, किडनी या होण्याचं प्रमाण सर्वात मोठा जास्त प्रमाण आता ह्या केमिकलमध्ये होतं, असा हा रिपोर्ट आलेला आहे. आणि अशा रिपोर्टमुळे या प्रदूषणावर कुठे जरी मात नाही गावं म्हणून आता आमची जी मीटिंग झाली गेल्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेमध्ये त्यावेळी इरिगेशनला जे डिपार्टमेंटकडे पैसे दिले होते सांगितलं आम्ही टेंडर काढलेलं आहे आणि या टेंडरनुसार आम्ही ते कामाला सुरुवात करतोय. तर आम्ही सांगितलं पावसाळ्याच्या अगोदर सुरुवात करावा अशी मी त्यांच्याकडे विनंती केली. त्या दृष्टीने आजचा दिवस माझे गुरुवारी आमदार बारामपाटी साहेब जे बोलले का मुहूर्ताचा दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे, 1 मे या 1 मेच्या दिवशी आपण भूमिपूजन करूया आणि त्या दिवशी सर्व अधिकारी, गावातले लोकप्रतिनिधी सर्व मिळून आज नदीचं पुनर्वसन करण्यासाठी शुभमुहूर्तासाठी सर्वजण इथे हजेरी दाखवलेली आहे. विशिष्ट मुद्दा एकच आहे याच्यामध्ये का हा प्रदूषण वारंवार होऊ नये यासाठी कटाक्ष लक्ष आमचं असणारच. त्याबरोबर आमच्या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे का आपण इथंशी येऊन प्रत्येक कुठे कुठे केमिकल बाहेरनं येतोय याच्याकडे आपला दक्षता ठेवणे फार महत्त्वाची आहे. तिसरी गोष्ट साहेब जे बोलले आपण इथं आता गार्डन करणार आहोत, हे गार्डन आपण CSR फंडातनं करतो. एक पनवेल महानगरपालिकेला एक वेगळा आपण आदर्श दाखवतोय का 5 एकरमध्ये हा आपण 1 रुपया न खर्च करता महानगरपालिकेचा CSR फंडामधून आपण करतोय. आणि इथला ज्या गार्डनमध्ये जसं जपानचं मिकीवा जो गार्डन आहे त्या गार्डन टाईप प्रमाणे तशी आपण गार्डनची भूमिका घेतलेली आहे आणि याला अनेक NGO तयार झाले आपल्याला इथं करण्यासाठी. म्हणजे आपला यो लढा पाहता सर्वजण तयार झाले का आम्ही स्वतः यो डिपार्टमेंट करतो, तल्याचं काम आम्ही करतोय, पुन्हा झाडं लावण्याचं काम आम्ही करतोय, 5 वर्ष पाणी घालण्याचं काम आम्ही करतोय. अशा पद्धतीने सर्व जोडून आलेले आहेत आणि त्याचं कामही आम्ही गेल्या आठवड्यापासून तेही सुद्धा चालू केलेलं आहे. अशा पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहेत. शेतकरी कामगार पक्षामध्ये एक तत्व आणि निष्ठा असतो का एखाद्यावर कोणता विषय सोपवला तो पूर्णत्व न्यायचा, हे शेतकरी कामगार पक्षाचा एक आदर्श आहे. त्या आदर्शाचा आम्ही बौद्ध म्हणून आज सुद्धा गौतम बुद्धांची सुद्धा जयंती आहे आणि गौतम बुद्धांचं सुद्धा आज विचार सांगणे फार महत्त्वाचं आहे का त्यांचं जे पर्यावरणावर प्रेम होतं त्याप्रमाणे आमची शेतकरी कामगार पक्षाची जी घटना आहे तीच आहे का आम्ही जे नैसर्गिक पर्यावरण आहे या पर्यावरणावर कधी धक्का न देता निसर्गाला कसं जपणूक करावी. तुम्ही आता पाहिले स्वतः आमदार बारामपाटी साहेब बोलताना बोलले का आपण निसर्गाला कसं जपता येईल, जुनी झाडं कशी जपता येईल, वनस्पती कशी जपता येईल, अशा पद्धतीने ते विचार आहेत. ते विचार आमच्याकडे रक्तात आमचे भिडलेले आहेत. याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि अशा पद्धतीने नदीला कुठे एवढे दिवस काही तक्रारदार होते, काही जण टीकाकार होते, हे म्हणत होते अजूनही न्यायालय
का कासाडी नदीचं भूमिपूजन होत नाहीये, तर ह्याला हेच उत्तर आहे का काही न्यायालयीन बाबी असतात. न्यायालय बाबीमध्ये असल्यामुळे एनजीटी, सुप्रीम कोर्ट, त्यांचे आदेश, IITचे रिपोर्ट्स, या सर्व गोष्टीचे पाणी केल्याचं तुरंत होत नाही. कारण ही एक धोरण असतो. हा धोरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि या धोरणाची जी नदीचा पुनर्वसन होणार आहे, ही कोकणामधली पहिला धोरण लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने या नदीचा पुनर्वसन होतो हे ट्रायल होऊन अनेक राज्यामध्ये याचा नियोजन जाणार आहे. त्यामुळे सर्व IIT असू द्या, कलेक्टर असू द्या, इरिगेशन आहे, सर्व जणांच्या प्रयत्नाने आज जो याला यश मिळालं आहे, त्याबद्दल मी सर्व अधिकारी वर्ग, सर्व कोर्ट जजेस आणि माझे वकील यांना सुद्धा या कामानिमित्त नक्की धन्यवाद देतो. बघायला गेलं तर या कासाडी नदीमध्ये सुशोभीकरण होणार आहे, पण नदीच्या बाजूलाच कंपन्या ज्या आहेत तळोजामध्ये, त्या कंपन्याचं घाण पाणी या नदीला पुन्हा मिळाल्यावरती नदी पूर्ण घाण होईल. त्या संदर्भात आपली कशी काळजी असणार आहे? नाही, त्याच्यासाठी आता काय झालं तुम्हाला आत्ताच सांगलं, तिथं CTP जे STP प्लॅन, CTPचा प्लॅन, सॉरी, महानगर MIDCचा CTPचा प्लॅन तो 10 MLD होता, तो 27 MLD केलं. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आम्ही सर्वे केलेले आहेत, म्हणजे आम्ही पेक्षा IITने सर्वे केलेले आहेत, त्या IITच्या सर्वेप्रमाणे कुठल्या भागातनं पाणी MIDC मधून येतो तिथे पूर्णतः कॉन्क्रीट वॉल आहेत, ते बंद केल्या जाणार आहेत. आणि ते 4 बंधारा जे करणार आहेत, त्या बंधाऱ्यामध्ये जो केमिकल येणार आहे, तो केमिकलचं शुद्धीकरण करून तो पाणी रिडेव्हलपमेंट म्हणजे याच्याकडे आणणार, म्हणजे झाडांना लावणे, आज रिसर्वे करणार आहे. जेणेकरून आपण तुम्ही पाहत असाल रोडवर जे गाड्या फिरतात पाणी म्हणजे धुली कलर येण्यासाठी, थांबवण्यासाठी, तर त्या पाण्यात ते गाड्या त्याच्यासाठी वापरण्यात येणार आहेत. तो पाणी आम्ही फुकट घालवणार नाही, तो पाणी आम्ही पुन्हा प्रत्येक गार्डनसाठी, पुन्हा याच्यासाठी तो पाणी आम्ही वापरणार.